नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर स्क्रीनवर ज्या डिझाईन तुम्हाला दिसत आहे तर त्या तुम्ही नक्कीच बघितल्या असतील अशी मी आशा करते। तर एकदम सिंपल आणि सोबर पद्धतीने ह्या डिझाईन मी तयार केलेल्या आहेत। तर पाहू शकता, दिसायला ही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशा डिझाईन आहेत या, आणि बनवायला तर खूपच इझी आहे। त्यामुळे तुम्ही इझिली या डिझाईन तयार करू शकता आणि सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्ही तुमचे बनवू शकता। याच्यामध्ये पण जास्त मेहनत नाही आहे, एकदम सिंपल पद्धतीने हे ब्लाऊज रेडी होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथी डिझाईन बघणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि नक्की सबस्क्राईब करा। तर त्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे ते आपण आता पाहूयात। तर हा आहे शिलाई मशीनचा धागा। याच्यापासून आपण हे जे मणी आहेत, कट बीड्स हे सगळे आपण याच्यापासून वर्क करणार आहोत। आणि सिंगल तारची नीडल आणि मणी काम करण्यासाठी लागणार आहे आपल्याला ही पातळवाली सुई, आणि दयालजीचा धागा लागणार आहे। तो चांगल्या क्वालिटीचा धागा आहे हा। तर याचा कलर काही जात नाही, एकदम किती तुम्ही वॉश करा कलर जात नाही। आणि या इथे हे मोठे बीड्स घेतलेत, म्हणजे मोठे मणी, आणि हे आपले ट्यूब बीड्स आहेत। जे कट बीड्स असतात त्याच्यापेक्षा थोडे मोठे असतात, डबल साइज। आणि याच्यामध्ये आपण स्टोनचा पण वापर करणार आहोत। ते अशा प्रकारे मी या इथे स्टोन घेतलेले आहेत। आणि हे आहेत आपले शुगर बीड्स। हे माझे चांगल्या क्वालिटीचे शुगर बीड्स आहेत। याचा किती तुम्ही वॉश केला तरी याचा कलर जात नाही। आणि हे जे छोटेसे मणी आहेत हे आपले शुगर बीड्सपेक्षा थोडे मोठे आहेत। तर या मण्यांचाही आपण इथं वापर करणार आहोत। तर पाहू शकता, शुगर बीड्सपेक्षा थोडेसे मोठे आहेत, जास्त पण नाही। तर मनी वेगळे आणि शुगर बीड्स वेगळे असतात। तर चला आता आपण डिझाईन तयार करायला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपल्याला जरी धागा आणि जी वन तारवाली नीडल आहे, म्हणजे एक तार नीडल, ती घ्यायची आहे। आणि त्याच्यापासून आता आपल्याला वर्क करायला सुरुवात करायची आहे। तर जरी धाग्याला सर्वात अगोदर आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि नंतरच वर्क करायला सुरुवात करायची आहे। तर यासाठी आपल्याला एक तारवाली नीडल लागणार आहे। तर या इथं एक बॅक टाका घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला चेन स्टिच करायला सुरुवात करायची आहे। तर या इथं बघू शकता, छोटे छोटे टाके टाकून घेत आहे। आणि ही चेन स्टिच आपल्याला डबल चेन स्टिच करायची आहे। जी आउटलाईन आहे आपली ही आपल्याला डबल करायची आहे। तुम्ही डबल करू शकता किंवा 3 पण करू शकता। तर या इथं आपण डबल चेन स्टिच करून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जे आपले शुगर बीड्स आहेत याचा वापर करायचा आहे। त्यासाठी आपल्याला जी पातळवाली सुई आहे, ज्याचं नोक जे आहे ते पातळ आहे, ती घ्यायची आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला शुगर बीड्स भरून 2-2 किंवा 3-3 आपल्याला इथं शुगर बीड्स सोडायचे आहेत आणि ही आउटलाईन तयार करून घ्यायची आहे। तर जरी धाग्याची आपण डबल आउटलाईन केली तर या इथे ही जी शुगर बीड्स आहेत आपले, याचे आपण सिंगलच आउटलाईन करणार आहोत। खूप सुंदर अशी आजची डिझाईन ही तयार होणार आहे आणि दिसायला पण सुंदर आणि सिंपल पद्धतीची ही डिझाईन असणार आहे। या डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर तयार केल्या तर खूप दिसायला छान दिसतील। तर त्यासाठीच हे असे सिंपल डिझाईनच्या आयडियाज मी तुमच्या संगती शेअर करत आहे। तर इथं आपली शुगर बीड्सची लाईन कंप्लीट झाली। नंतर गाठ मारून घ्यायची आहे आणि जे आपले मोठे मणी आहेत त्याची आउटलाईन तयार करायची आहे। तर धागा पण आपल्याला तोच लागणार आहे आणि जी नीडल आहे ती पण आपल्याला तीच लागणार आहे। फक्त आपण जे जरीचं वर्क केलं त्याच्यासाठी सिंगल म्हणजे सिंगल तारची नीडल घेतलेली आहे। याच्यामध्ये 2 नीडल असतात, सिंगल तार आणि डबल तार।
त्याच्यापासून जी डबल तारवाली निडल आहे याच्यापासून आपण 2-2 धागे एका सुईने उचलू शकतो. तर जेव्हा कधी बी दुकानातनी जाताल घ्यायला तर सिंगल तारवाली आणि डबल तार अशी निडलची नावे आहेत. प्रोफेशनल सुया आहेत ह्या. याच्यामधून तुली ब्रँडच्या पण सुया असतात, त्याला नंबर असतात. या सुयांना नंबर नसतात. आणि आता आपल्याला जे स्टोन चिटकवायचे आहेत त्यासाठी मी इथं फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि थोड्याशा अंतरावरती या इथं फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं स्टोन चिटकवायचे आहेत. तर स्टोन चिटकवल्यानंतर ना त्यांना सुकायसाठी वेळ द्यायचा आहे. जेव्हा ते सुकतील, जो ग्लू आहे तो सुकेल, त्याच्यानंतरच मग इथे वर्क करायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने असे स्टोन लावून घ्यायचे. दहा मिनिटं लागतात सुकायला. चांगले सुकले की नंतरच वर्क करायचं. तर या इथं स्टोन लावून घेतलेले आहेत. तर याला सुकायला ठेवून द्यायचे 10 मिनिटं. सुकल्यानंतरच वर्क करायला घ्यायचं आहे. तर या इथं बघू शकता आपले हे ग्लू एकदम सुकलेला आहे आणि त्याच्यानंतर ना मग आता वर्क करायला स्टार्ट करायचं आहे. तर या इथं मी आता शुगर बीड्स घेतलेले आहेत. तर शुगर बीड्स पण 2 किंवा 3 अशा प्रकारेच बुट्ट्याला सोडायचं आहे, बुट्टा डिझाईन करण्यासाठी. तर बघू शकता एकदम इझिली हा बुट्टा आपण तयार करत आहोत. जेव्हा आपला बुट्टा कंप्लीट होईल की त्याच ठिकाणी लगेच आपल्याला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे. तर या इथं गाठ मारून झालेली आहे. तर आता आपल्याला दुसरी डिझाईन करायची आहे. तर या इथं जे ट्यूब बीड्स आणि जे मणी घेतलेले होते तर त्याच्यापासून आता ह्या बुट्ट्याच्या वरतीच आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर एक ट्यूब बीड्स आणि एक मणी घेतला. मग ज्या मटेरियलचा जो आकार आहे म्हणजे तिथपर्यंतच आपल्याला टाका घ्यायचा आहे. त्याच्या पुढे पुन्हा एक छोटा टाका घ्यायचा आहे आणि मग पुन्हा रिटर्नमध्ये जाग्यावर यायचं. तिथं लॉंग टाका, शॉर्ट टाका असं घ्यायचं आणि तिथून पुन्हा एक ट्यूब बीड्स आणि एक मणी सोडायचा आणि जितकं त्याचं अंतर आहे त्याच्याच बाजूला लगेच टाका टाकून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम सुंदर असा आपला हा बुट्टा तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला हे चारही बुट्टे तयार करायचे आहेत. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. एकदम सिंपल अशा ब्लाऊज डिझाईनच्या आयडिया आहेत ह्या. जर जास्त भरलेला बनवण्यापेक्षा तुम्ही असं सिंपलमधून पण ब्लाऊज रेडी केला ना तरी तो खूप सुंदर असा तयार होतो. तर बुट्टा रेडी केल्यानंतर ना इथं पण सेम प्रोसेस करायची आहे. लॉंग टाका, शॉर्ट टाका आणि पुन्हा धागा रिटर्न घ्यायचा आहे. तिथे पण लॉंग टाका, शॉर्ट टाका करायचा, जेणेकरून ती डिझाईन जागची हालत नाही. त्यासाठी तो लॉंग टाका घेतल्यानंतर पुन्हा एकदा छोटासा टाका टाकून घ्यायचा, म्हणजे ती डिझाईन जागची हालत नाही. जर तुम्ही एकच टाका टाकून पुन्हा रिटर्न जर घेताल तर ती डिझाईन तुमची व्यवस्थित अशी तयार होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉंग टाका घेणार त्याच वेळेस तिथं एक छोटासा टाका आणखीन टाकून घ्यायचा आहे, म्हणजे ती जी डिझाईन आहे ती जशीच्या तशी व्यवस्थित राहते, अजिबात जागची हालत नाही.
ते बघू शकता या इथं आपण आता चारही बुट्टे रेडी करून घेतलेले आहेत. तर हे असं फक्त सिंपल पण खूप छान वाटत आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की मध्ये जागा रिकामी आहे ती पण तुम्हाला भरायची आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करा मग, तर इथं काय करूया, एक मनी आणि एक छोटासा शुगर बीड्स असे याचं कॉम्बिनेशन घेऊन आपण इथं डिझाईन तयार करू. म्हणजे बुट्टा तयार करायचा सिंपलचा. म्हणजे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथं जी जागा रिकामी आहे तिथं तुम्ही काही पण भरू शकता, जे तुम्हाला छान वाटेल. तुम्ही असं करून बघा. जर तुम्हाला वाटलं की ही डिझाईन इथं छान वाटते तर तुम्ही ती डिझाईन तयार करायची आहे. तर या इथं मी हे एक मनी आणि एक शुगर बीड्स घेतलेला आहे. दिसायला मला ते छान वाटलं तर मग मी त्याच पद्धतीनं इथे ही डिझाईन तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची डिझाईन? छान वाटली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण नक्की करा. तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.